नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष सातो. मी कॅम्पटेक सोल्युशन्स मधनं तुमच्यासोबत संवाद साधतोय. आज आपला मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये आज आपण एका नवीन कस्टमर्सला आपल्या व्हिजिट करत आहोत. कंपनीचं नाव आहे जिओमॅट इंडस्ट्री. जिओमॅट इंडस्ट्री ही मागील 40 वर्षांपासून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असून आज आपण त्यांना व्हिजिट करत आहोत. तर याच्यामध्ये मी समीर सरांचं स्वागत करतो. समीर पाटणकर सर कंपनीचे डायरेक्टर आहेत. तर आपण या सेगमेंटमध्ये समीर सरांकडूनच आणखीन जिओमॅट इंडस्ट्री बद्दल जाणून घेऊया. समीर सर नमस्कार. नमस्कार सर, तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये ग्रुप ऑफ कंपनीज तुमच्या 40 वर्षापासून कार्यरत आहात तुम्ही, बरोबर. तर सर याच्यामध्ये आम्हाला जिओमॅट इंडस्ट्रीज बद्दल सर आणखीन जाणून घ्यायला आवडेल. सर आम्ही एंड ऑफ लाईन टेस्टर, स्पेशलाइज कटिंग टूल्स, SPMs हे आम्ही बनवतो. मेनली वी आर इनटू फिक्चर्स विच आर युज्ड फॉर इन्स्पेक्शन और असेंबली और मशीन, त्यामध्ये आम्ही करतो. ओके सर, याच्यामध्ये आता तुम्ही बऱ्याच इंडस्ट्रीजला तुम्ही सर्व केलं असणार आहे. तर काही युनिक गोष्टी ज्या आहेत किंवा आपले जे USPs आहेत ज्याच्यामुळे ह्या ज्या OEMs किंवा ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत त्या आपली सर्व्हिस घेतात, याच्याबद्दल सर थोडक्यात आम्हाला सांगा की काय आपली USP आहे. वी आर स्पेशलाइज्ड इनटू रिलेशन गेजेस अँड कटिंग टूल्स, प्रिसिजन कटिंग टूल्स अँड रिलेशन गेजेस. ओके, जर प्रिसिजन कटिंग टूल्स आणि रिलेशन गेजेस जर तुम्हाला याच्याबद्दल काही प्रोजेक्ट्स आणि हे जर हवा असेल तर तुम्ही डेफिनेटली समीर सरांना कॉन्टॅक्ट करू शकता जिओमॅट इंडस्ट्रीज बद्दल. सर आता तुम्ही 40 वर्षापासून या इंडस्ट्रीमध्ये काम करता, तर तुम्ही वेगवेगळे फेजेस या इंडस्ट्रीतले बघितले आहेत. हँड ड्राफ्टिंग पासनं आलो आपण, मग CAD मध्ये आलो, 2D CAD मध्ये आलो, मग 3D CAD मध्ये आलो, आणि आता जसं मला माहिती आहे की आपण कॅम मशीन्स आणि 3 ॲक्सिस 4 ॲक्सिस 5 ॲक्सिस पर्यंत सुद्धा तुम्ही वर्क करत आहात. तसा हा प्रवास कसा होता आणि काय तुम्हाला चॅलेंजेस जाणवले? ऍक्च्युली 40 वर्षापूर्वी हा व्यवसाय वडिलांनी चालू केला. मी जॉईन केलं अराउंड 20 इयर्स बॅक. तर सुरुवातीला तर सगळं पेपरवर वर्क असायचं पहिले 10 वर्ष. नंतर वडील 2D CAD वापरायचे, त्यावेळेला फक्त AutoCAD होतं ते वापरायचे. मग 2017 किंवा 18 साली आपण आपलं 3D सॉफ्टवेअर घेतलं पहिल्यांदा. अफोर्डेबल सॉफ्टवेअर होतं ते घेतलं. मग आम्ही 3D मध्ये काम करायला लागलो. मग आता जशी नवीन नवीन मशीन्स आलेली आहेत, EMC म्हणा, CNC म्हणा, त्याला तुम्ही स्टेप वाईज जर इनपुट केली 3D मॉडेल तर खूप लवकर काम होतं आणि मॅन्युअल वर्क खूप कमी होतं आणि चुका होत नाही. ज्या ऑपरेटर लेवलच्या प्रोग्रामरच्या चुका ज्या होतात, जी कोड वापरून तुम्ही करणार होऊ शकतात चुका, त्या खूप कमी होतात चुका आणि ॲक्युरेट काम होतं आणि कमी वेळात काम होतं. आपण वेळ वाचवतो या सगळ्यामध्ये. त्यामुळे हा प्रवास तर अगदी ड्राफ्टरनी ड्रॉइंग करण्यापासून 2D मध्ये ड्रॉइंग, 3D ड्रॉइंग, आता 3D कॅम सॉफ्टवेअर आहे. खूपच म्हणजे सोपं झालेलं आहे काम. अक्षरशः घंटो का काम मिनिटो में असं झालेलं आहे. ओनली थिंग सॉफ्टवेअर कॉस्ट जास्त आहे पण वेळ खूप असतो आपला. राइट सर, तुम्ही म्हणजे करेक्ट सांगितलं की घंटो का काम अगर आपको मिनटों में करना है तो आपको सॉफ्टवेयर का यूज करना चाहिए. आणि ते करत असताना बेसिकली आपला टाइम सुद्धा वाचतो, ह्युमन एरर सुद्धा कमी होतात सॉफ्टवेअर वापरल्यामुळे. पण सर हे सगळं करत असताना एक आपण चॅलेंज आपण नेहमी अनुभवतो की स्किल्ड मॅन पॉवर आपल्याला थोडासा शॉर्टफॉल जाणवतो आहे. तर जे नवीन इंजिनियर होत आहेत किंवा शिकतायत, तर सर याच्यासाठी तुम्ही काय तुमचं सांगाल की जेणेकरून त्यांना डिझाईन या फील्डमध्ये यायचं असेल किंवा या फील्डमध्ये, तर त्यांनी काय करायला पाहिजे? करायला पाहिजे म्हणजे सध्या काय होतं, तो डिप्लोमा झाला, BE झाला की बाहेर पडतो आणि काय मला कुठल्याही डिझाईन इन्स्टिट्यूटमध्ये जातो आणि म्हणतो तुम्हाला काय काय शिकवणार. ते लोक 2-3 सॉफ्टवेअरची यादी सांगतात, 4-5 सॉफ्टवेअर शिकतात. तर सर्व सॉफ्टवेअर लोक वरवर शिकतात. तर तुम्ही 2च शिका किंवा 1च शिका, पण ते डीप डाईव्ह करा. म्हणजे ते कसं वापरायचं, कशी असेंब्ली करायची, कसा पार्ट बनायचा, कसा एडिट करायचा, तुम्ही जे शिकाल ना ते डीप डाईव्ह करा. मग त्याचा तुम्ही कुठल्याही इंडस्ट्रीत गेला त्याचा उपयोग होईल तुम्हाला. सध्या झालंय काय, फक्त वरवर सर्व सॉफ्टवेअरची फक्त तोंड ओळख करून घेण्यात वेळ जातो मुलांचा. डीप डाईव्ह करायला त्यांना वेळच मिळत नाही. डीप डाईव्ह जर केलं तर अशा लोकांची खूप जरूर आहे की एक कॅम सॉफ्टवेअर आहे पण त्यात ते सर्व फंक्शन्स एखाद्याला येतात. ते त्याचा उपयोग खूप होईल मुलांना.
तर सरांचं असं म्हणणं आहे बेसिकली की जे काही तुम्ही शिकता आहात, कुठलंही तुम्ही सॉफ्टवेअर शिकत असाल तर ते तुम्ही त्याच्या डेड एंड पर्यंत जा, तळाशी जा आणि त्याची तुम्ही प्रॅक्टिस पण तेवढी करा आणि ते जर केलं तरच डेफिनेटली तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये चांगला एक डिझाईन इंजिनियरचा रोल तुम्हाला मिळू शकतो आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात त्याची प्रगती करू शकता. तुम्ही आमचे कस्टमर आहात, एक साधारणतः 6-7 वर्षापासून Yes. तुम्ही आमचे सॉफ्टवेअर सुद्धा वापरता आहात आणि काही आम्ही सर्व्हिसेस सुद्धा तुम्हाला दिल्या. सर, सॉफ्टवेअर बद्दलचा आमच्यासोबत तुमचा काम करण्याचा अनुभव कसा होता ते थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सर फॉलोअर्सला तुम्ही सांगा. आमचा अनुभव खरं म्हणजे खूपच चांगला आहे. माझा एक आर्किटेक्ट मित्र आहे, बालमित्र आहे माझा. त्यांनी मला आशिष सरांचा रेफरन्स दिला 16 साली. मग 17 साली आम्ही त्यांच्याकडून पहिलं सॉफ्टवेअर घेतलं, 18 साली दुसरं सॉफ्टवेअर घेतलं आणि आता लेटेस्ट 2 महिन्यापूर्वी आम्ही त्यांच्याकडून थर्ड सॉफ्टवेअर घेतलंय, कॅम सॉफ्टवेअर. मोठं सॉफ्टवेअर येते. चांगला अनुभव आहे. म्हणजे काही आम्हाला काही सपोर्ट आहे त्यांचा, कायम चांगला मिळतो. गेल्या 6-7 वर्षामध्ये आम्हाला काही लागलं आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांनी कधी आम्हाला निराश केलेलं नाहीये. त्यांच्या स्कोप मधलं असू दे, त्यांच्या स्कोप मधलं नसू दे, ते जर काही करत नसतील तर आम्हाला ते कनेक्ट करून देतात आणि आमचं काम होऊन जातं. त्यामुळे अगदी मी आनंदाने सांगेन की आमचं काम होतं. काय त्यांना फोन केला की कॅड कॅम मधलं काम सगळं आमचं होऊन जातं. थँक्यू सो मच सर फॉर युअर काइंड वर्ड्स. तो आय विल टेक दिस. म्हणजे तुम्ही आम्हाला आज हा वेळ दिला त्याच्यासाठी मी तुमचं पुन्हा एकदा आभार प्रकट करतो. थँक्यू सो मच.